आज आपण बघणार आहोत मस्त असा चमचमीत मसाला पाव कसा बनवायचा ते एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट बनणारा मसाला पाव आज आपण इथे बघणार आहोत। खायलाही जबरदस्त टेस्टी लागतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी ठेवलेले आहे एक पॅन, त्यामध्ये मी घेतलेला आहे बटर। बटरनी चव ही एकदम जबरदस्त लागते बघा। तुमच्याकडे जर बटर नसेल तर तुम्ही इथे साजूक तुपाचाही वापर करू शकता। आणि मी येथे घेतलेले हे एक साधारणतः 2 ते 3 चिरलेले कांदे आहेत बघा, बारीक चिरून घेतलेले आहेत। मस्त असे सोनेरी कलरचे परतवून घ्यायचे आहेत बघा। कलरही चेंज झालेला आहे, छान असा आपला कांदा इथे परतवून झालेला आहे। आता त्यामध्ये आपण घालणार आहोत बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला गाजर, किसून घेतलेला आहे मी गाजर, फ्रेश मटार, ओले मटार आहेत। आता हेही छानपैकी मस्त परतवून घ्यायचं आहे। अतिशय सुंदर बनतं बघा हे। आपण अशा प्रकारची पाव मसाला कधीच खाल्ला नसेल। आता इथे मी घालणार आहे काही मसाले, लाल तिखट, पावभाजी मसाला, अद्रक आणि लसणाची पेस्ट, मस्त सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण त्याला थोड्या वेळ कव्हर करणार आहोत बघा, जेणेकरून तो छानपैकी शिजलं जाईल। आणि आता थोडंसं पाणी घालायचं आहे त्यामध्ये, खूप पातळ नाही बनवायचं आपल्याला, फक्त छान असा मसाला बनवायचा आहे, त्यामुळे पाणीही थोडंच घालायचं आहे। आता एक 5 मिनटं आपण पुन्हा शिजवून घेणार आहोत, ज्यामुळे त्यामधल्या भाज्या शिजल्या जाईल बघा। मस्त असं तेलही रिलीज झालेलं आहे त्यामधलं, छानपैकी सुटलेलं आहे बघा तेल। आणि आपल्या भाज्याही छानपैकी शिजलेल्या आहेत, कलरही खूप सुंदर झालेला आहे बघा त्याचा। आता घालणार आहोत चवीनुसार मीठ, मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर। अगदी सहजासहजी बनणारा मसाला पाव आहे बघा, आणि खायला तर खूप छान लागतो। अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज बघण्यासाठी दीपाली शिंदे व्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता मी इथे घेतलेले आहेत पाव, जे आपण अशा लादी पाव आहेत बघा, ज्या आपण अशा प्रकारे मध्ये चिरून घ्यायच्या आहेत, मध्यभागी अशा प्रकारे सर्व पाव असे चिरून घ्यायचे आहेत बघा। छानपैकी सर्व पाव मी येथे मध्यभागी चिरून घेतलेले आहेत बघा। आता आपण त्यामध्ये जो मसाला बनवलेला आहे तो भरून घ्यायचा आहे। छान असा एक चमचा मसाला त्यामध्ये भरायचा आहे, आणि पाव असा थोडासा प्रेस करून घ्यायचा आहे, जेणेकरून मसाला हा छानपैकी त्यामध्ये बसला जाईल। अशा प्रकारे सर्व पावामध्ये अशाच प्रकारे मसाला भरून घ्यायचा आहे बघा। सर्व पाव इथे मसाला भरून झालेला आहे। आणि आता आपण एक पाव भाजून घेणार आहोत। इथे मी ठेवलेला आहे एक तवा, त्यावरती मी बटर घातलेला आहे बघा। अशा प्रकारे बटर सर्व बाजूने फिरवून घ्यायचं आहे, आणि त्यावरती एक पाव ठेवायचा आहे। अशाच प्रकारे मी दुसऱ्याही ठिकाणी बटर ठेवलेला आहे, आणि त्याही ठिकाणी पाव ठेवलेला आहे। एकाच वेळी तुम्ही 3 ते 4 पाव आरामात भाजू शकता बघा। मस्त छान असा सुगंध येत आहे बघा त्याचा खूप। आता वरूनही आपण त्यावरती बटर घालणार आहोत बघा। खूप छान लागतं बघा हे बटरमुळे,
अशाच प्रकारे मस्त असा हा मसाला पाव आपण येथे खरपूस भाजून घ्यायचा आहे. दोन्हीही साईडनी भाजायचा आहे. दुसरी साईड भाजून घेऊया. परफेक्ट. मस्त अशा दोन्ही साईड खरपूस भाजून घ्यायचे आहे. आणि आता भाजल्यावरती आपण त्यावरती घालणार आहोत लाल तिखट. खूप आधीच लाल तिखट नाही घालायचं बघा, कारण ते मसाले जळले जातात. पाव आपला भाजून झाला की मग घालायचं आहे. अशाच प्रकारे दोन्हीही साईडनी लाल तिखट घालायचं आहे. आणि थोडा थोडा पावभाजी मसालाही घालायचा आहे. पुन्हा एकदा त्यावरती थोडंसं बटर टाकून साईडने दुसऱ्या साईडने हे करून घ्यायचं आहे. आणि अशाच प्रकारे इथेही पावभाजी मसाला आणि लाल तिखट घालून घ्यायचं आहे. मसाला पाव तयार आहे आपला. अशाच प्रकारे आपण इथे जबरदस्त मसाला पाव बघा रेडी आहे. खूप खरपूस असे हे पाव भाजले गेले आहेत बघा, आणि खायलाही खूप जबरदस्त टेस्टी लागतात. सर्वांनी व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि कमेंट करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.